तुम्ही कधी एका गोष्टीचा विचार केलाय का की आपण लग्नाच्या आधी ज्यावेळी भाऊ बहीण असतात ना, बिना लग्नाचे, तेव्हा सगळे एकदम असं नॉर्मल, भांडलं तरी एकत्रच. म्हणजे काय झालं, भांडलं काय झालं तरी असं म्हणजे हे नसतात. पण तेच भाऊ बहीण त्यांच्या लग्नानंतर बघायचं, जरा काही तर झालं ना, त्याच्यावरनं ईर्ष्या, वाद, आणि ते वाद ईर्ष्या इतकं विकोपाला जातात की एखादा दुश्मन पण परवडला. पण हे भाऊ भाऊ आहेत का, असं विचार करायला लागेल. मग असा का फरक असेल बरं? पण एक गोष्ट सांगू का, आमच्या घरी ना माझे दोन, म्हणजे दोन भाऊ आणि एक बहीण आहे. माझे मिस्टर आणि दीर आणि एक बहीण, असे तिघं खूप छान राहतात. मला बघून हेवा वाटतो खरंच, खूप. तर त्यांची जोड म्हणजे तिघ जण एकत्र असलीत ना, कधी कधी आमच्यात पण वाद होतात. होत नाही असं नाही, घर आहे म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच. पण ते वाद संपवून लगेच ते एकत्र येतात. लगेच म्हणजे महिन्याने येतील, 2 महिन्याने येतील, 6 महिन्याने येतील, पण येतात. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? 6 महिने काही नाही, पण सांगते एक त्यातलं. पण एकत्र येणं हे महत्वाचं आहे. तो वाद तिथं संपवणं महत्वाचं आहे. जर आपण एकमेकाशी जर दुश्मनासारखे वागायला लागलो भाऊ बहीण, तर ते खूप वाईट आहे. काय काय ठिकाणी बघितलंय, मी बघितलंय माझ्या माहेरी असंच आहे की म्हणजे इतके वाद आहेत, भाऊ भाऊ दोघं दुश्मन आहेत एकमेकांचे. मग ते अजिबात म्हणजे पटत नाही. पण काय करणार आता, आपण कुणाला असं जबरदस्ती एकत्र नाही आणू शकत. आणि इकडे सासरी बघितलं तर माझ्यावरनं पण वाद होतात त्यांचे. मी नाही कुणाला आवडत, माझी मतं नाहीत आवडत, तरी पण मी सोडून देते, ठीक आहे म्हणते. पण ते तिघं एकत्र आहेत ना, खूप छान वाटतं. असंच 2 दिवस म्हणजे सगळे एकत्र आम्ही फिरत होतो फॅमिली. त्यामुळं हा किस्सा आठवला, तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. कारण माझे कसं म्हणजे समाजात जे चाललंय ते मी सांगते, पण माझ्या घरी काय चाललंय ते पण मी तुम्हाला सांगते. कारण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच सांगायला पाहिजेत ना. आणि आज सकाळी अचानक असंच आठवलं, म्हणून म्हटलं आज पण आम्ही बाहेर जाणार आहे. आज आम्ही देवाला जाणार आहे, सगळे एकत्र जातोय. म्हणजे आम्ही चौघं आणि माझी नणंद, त्यांचे मिस्टर वारलेत ना, मग ते पण आमच्याकडेच असते. पण मला खरंच असं वाटतंय की ही जमीन जागा हे इथंच राहणार आहे, आपण काही घेऊन जाणार नाही. त्यामुळं वाद असावेत, थोडा फार असं म्हणजे खटके असतात थोडे, पण थोड्या वेळ दिवसांनी जर ते म्हणजे सगळे मिटले आणि व्यवस्थित झालं तर आयुष्य खूप सुंदर असतं. आपल्या माणसांनीच ते सुंदर बनतं ना. आपण बाहेर कुठं जगात सुख शोधायला जातो, पण ते सुख कशात असतं ते आपल्यालाच माहीत नसतं. ह्या छोट्या छोट्या क्षणातच सुख असतं. प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. आमच्या घरात तर खूप प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. पैशावरनं माझ्या मिस्टरांचे म्हणजे थोडं घरासाठी वगैरे कर्ज झाले, त्यामुळं खूप प्रॉब्लेम आहेत. पण त्यातनंच थोडंफार हे लोक म्हणजे एकत्र राहतात, आनंदी राहतात. मनाला समाधान वाटतं की बाबा आपली फॅमिली चांगली आहे. जावा जावा, आम्ही कधी भांडत नाही. वाद म्हणजे काय म्हणतात ते, होतं थोडं खटके उडले ना, ती पण शांत असते, मी पण शांत असते. त्यामुळं असं बाकीच्यांसारखं दुश्मनी वगैरे काय नाही आम्ही निभवत. खूप वेळा पटत नाहीत विचार, सगळ्यांचे काही विचार सारखेच नसतात. नाहीत विचार पटत तिथं सोडून द्यायचं असतं आणि पुढे चालायचं. म्हणजे सासूबाई खूप चांगल्या होत्या, सगळ्यांना एकदम असं समजून ठेवायच्या. आणि आता आमच्या सासूबाई वारलेत, पण सासरे आहेत. सासरे जरा
कडक आहेत, कारण ते मिलिटरी मन आहेत. त्यामुळं मिलिटरी मन आहेत म्हणजे तुम्हाला ओळखेलच की कसं त्यांचा स्वभाव जरासं कडक आहे. मग काय काय गोष्टी जर मुलांना पटल्या नाहीत तर मुलं पण शांत असतात. पण आई वडिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्यायचं, हे एक आमच्या फॅमिलीत खूप चांगलं हे आहे. काय आता थोड्या जमिनीसाठी भांडणार आणि आपण उद्या जर संपलो तर ही जमीन का जागा काय देणार आहेत आम्हाला संघ स्मशानात? वर नेणार आहे आम्ही, बरोबर आहे की नाही? त्यामुळं तुम्ही पण असेच सगळे बहीण भाऊ एकत्र राहा, मस्त राहा. एकत्र कुटुंब असलं ना सगळे लोक. आणि आमच्यात तर असं आहे की शेजारी पाजारी लय जळतात आमच्यावर बघून. कारण कधी कधी असं होतं की ह्यांच्यात भांडण आहेत ना, बरं झालं, चांगलं वाटतं लोकांना चर्चा करायला. मग त्यावेळी घेतात चर्चा करून. आणि आम्ही ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी त्यांची तोंड बघण्यासारखी होतात. कारण त्यांना ते अपेक्षित नसतं ना, त्यांना हे अपेक्षित असतं की यांनी कायम भांडत राहायचं एकमेकाशी. म्हणजे एकमेकाचे काय म्हणतात त्याला, निंदा करत राहायचं. पण असं नाही होत ना. चांगली म्हणजे संस्कार असलेली मुलं ही, आणि माझी म्हणजे आमच्या दोघींच्या जावाजावांचं पण तसंच आहे बरं का. ती पण बिचारी मला कधीच काय बोलत नाही. आणि माझा तर बोलायचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या कामात असते, मी माझ्या नादात असते. पण खूप म्हणजे समंजसपणानं अगदी कुठं जायचं असेल तर म्हणजे कधीतर वाद झाला आणि काहीतरी दुःखद घटना असेल, पाहुण्या पैंच्यात वगैरे जायचं असेल, तर ते पटकन तिघं एकत्र येतात, बोलतात. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बाहेर कुणाला कळत नाही की ह्या तिघांच्यात पण वाद होतात. तिघं एकत्र जातात कुठं जर गेलं तर. आता परवाच आमच्या म्हणजे माझ्या जावेच्या मुलगीचं लग्न झाले ना. मग तिचा दीर ॲक्सिडेंट झाला. मग कळल्यानंतर आम्ही सगळे गेलो एकत्र. वाद वगैरे संपले. पण असं नाही की त्यांचं त्यांनी गेले मग आमचं आम्ही गेलो नंतर, असं नाही. आणि तसं नसावं पण एकत्र. कारण मागं आमची मुलं, मग आम्हाला त्यांचं टेन्शन येणार ना. मग सासरे सगळ्या मुलांना घेऊन म्हणजे एकत्र झोपले वगैरे. त्यामुळं टेन्शन अजिबात नव्हतं. कारण पुढं आपण गेल्यानंतर मागं आपल्या मुलांचं काय होईल, शेजाऱ्यांच्या जीवावर. हल्लीचे दिवस असे आहेत की शेजाऱ्यांच्या जीवावर आपण अजिबात मुलं ठेवू शकत नाही. त्यामुळं आपली फॅमिली जपून ठेवा. आपल्या फॅमिलीत किती जरी वाद असले तरी म्हणजे ते वाद थोडे असतात सगळ्यांच्यात, भांडण वगैरे काय म्हणतात त्याला, थोडे फार असं खटके उडतात. पण इतकं पण नको. ताणू नका इतकं की तुटेल. आणि तोडू नका. जरी माघार घ्यावी लागली तरी चालेल, कारण आपल्या लोकांबरोबर माघार घ्यायला काय हरकत आहे? आपल्या लोकांसाठी माघार घ्यायला काय हरकत काय आहे? बरोबर आहे की नाही? तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची फॅमिली कशी आहे ते. कारण मला तर माझ्या फॅमिलीचा गर्व आहे. कारण कसं म्हणजे जगात आपण बघतोय, जगात बघण्यापेक्षा मी माझ्याच घरी बघते. माझे दोन्ही भाऊ म्हणजे बोलत नाहीत एकमेकांशी. काही झालं तरी बोलत नाहीत. दुःखाचा विषय म्हणजे दुःखाच्या वेळी नाही, कशाच्या वेळी नाही. मग काय म्हणजे काय फायदा आहे त्याचा ना. मग मला असं वाटतं की माझी सासरकडची फॅमिली जी आहे, नवरा त्यांची भाऊ, ते मनानं चांगले आहेत. निदान ते एकमेकांच्या दुःखाच्या वेळी एकमेकाबरोबर तर असतात. ह्याच गोष्टीचा मला अभिमान वाटतो.
पण मला असं वाटत नाही की त्यांनी पण असं, त्यांनी माझ्यावर किती पण आरोप केले, राग व्यक्त केला, तरी सुद्धा मला ते हवे असतात जवळ. होणार ना, सगळ्यांच्या कंड होतंय. कुणाला काय आवडत नसेल, काय नसेल तर घ्यायचं समजून, त्याला काय, बोलू देत, पाठीवर टाकायचं आणि चला म्हणायचं पुढं. तर ओके, व्हिडिओ खूप मोठा झालाय, त्यामुळं भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा प्लीज. माझी यूट्यूबची हीच आयडिया आहे, त्यामुळं सगळ्यांनी यूट्यूबला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त.